नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 11 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. मग नवीन व्हिडिओची अपडेट येत राहील. तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, संजय वत्सयान हे भारतीय नौदलाचे कितवे उपप्रमुख बनले आहेत? तर 47वे. प्रश्न क्रमांक 3, इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजीव आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहे? तर सारनाथ. प्रश्न क्रमांक 5, पहिला एम.एस. स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला? तर प्रो एडेमोला एडेनेले यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 6, आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यात आणण्यात आले? तर नागालँड या अभयारण्यात आणण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने WHO कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले आहे? तर हेपॅटायटिस डी हे विषाणू घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 8, रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे? तर अनंतनाग रेल्वे स्टेशन. प्रश्न क्रमांक 9, दरवर्षी कोणत्या दिवशी नागासाकी दिवस साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट हा दरवर्षी नागासाकी दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. तर आजचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.